जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार व्हॉट्सअपमध्ये असा एक नवीन ऑप्शन आला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एकदम प्रोफेशनल पद्धतीतून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला डीपी सेट करू शकता। कशा पद्धतीतून तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने व्हॉट्सअप क्रिएट करून सेट करू शकता ते सुद्धा सांगणार। फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन ती येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो हे जे काही ऑप्शन आहे हा कुणाला भेटलाय कुणाला भेटला नसेल तर कशा पद्धतीने तुम्हाला भेटू शकते सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। कारण की आता तुम्हाला माहिती आहे पूर्णपणे संपूर्ण जगात आता एआय ही किती म्हणजे यूज केलं जात आहे। प्रत्येक ठिकाणी एआयचा वापर केला जातो। आता बघू Instagram मध्ये सुद्धा एआयचा वापर केला जातो, WhatsApp मध्ये सुद्धा एआयचा वापर केला जात आहे। तर आता तुम्हाला सांगतो WhatsApp मध्ये तुम्हाला आधीच माहिती आहे मेटा एआय आलेला आहे, पण आता तुम्ही WhatsAppच्या डीपी जर चेंज करायला गेल्यानंतर तिथे तुम्हाला एआयचा ऑप्शन भेटतो। त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला कोणत्या प्रकारचा एआयचा म्हणजे जी की एआयच्या मदतीतून तुम्हाला डीपी क्रिएट करायचा फक्त तुम्हाला टाइप करायचा आणि त्यानंतर तुम्ही क्रिएट करू शकता। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले सांगतो हा सर्वांना जी अपडेट आहे हे भेटला असेल। आणि एक गोष्ट सांगतो जसं की आता तुम्ही Instagramला कसं होतं एक नवीन अपडेट आलं तर स्टेटस असेल त्याला तुम्ही काय करता एखादा एआयचा इमेज क्रिएट करून ठेवू शकता। तसंच आता तुम्हाला WhatsAppमध्ये तुम्ही तुमचा जर डीपी एखादा चेंज करायचा असेल, जसं की तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर डीपी ठेवायचा असेल तर तुम्ही इझिली एआयच्या मदतीतून क्रिएट करून देऊ शकता एकदम प्रोफेशनल पद्धतीने आणि तेथून तुम्ही सेट करू शकता। कशा पद्धतीने सेट करायचं सगळं काय डिटेल्समध्ये प्रॉपर माहिती आहे, फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि एक छोटीशी कमेंट्स करा, तुमच्या इच्छेने काही सुद्धा तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला जर अपडेट भेटलं असेल तर काय घ्यायचं प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं आहे आणि येथून तुम्हाला WhatsApp असेल जी की आता WhatsApp इथे असेल अशा पद्धतीने WhatsApp सर्च करून WhatsApp असेल माझं इंटरनेट मी ऑन करून घेतो। WhatsApp असेल ते WhatsApp आहे ते अपडेट करून घ्या, जसं की आता बघू शकता इथून मी WhatsApp आहे ते अपडेट केलं आहे। त्यानंतर WhatsApp आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे 3 लाईन्स तुम्हाला दिसत असतील बघू शकता 3 लाईन्स आहेत, त्या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं सेटिंगमध्ये जायचं आहे। त्यानंतर इथे तुमचा डीपी असेल जो की मी ब्लर केला आहे ओके, त्या डीपीवर फक्त तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिरशी क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर येथे तुम्हाला एक पेन्सिलचा आयकॉन दिसत असेल त्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला येथे क्रिएट एआय इमेजचा ऑप्शन भेटतो, जसं की इथे बघू शकता क्रिएट एआय इमेजचा ऑप्शन आहे। तुम्हाला इथे लाईव्ह प्रूफ सुद्धा तुम्हाला दिसत असेल क्रिएट एआय, तर तेव्हा तुम्ही क्लिक केल्यानंतर जी की मेटा एआय तेच ओपन होणार आहे। जसं की ओपन झालं त्यानंतर बघू शकता इमेज इथे लिहिलं आहे। तर समजा तुम्हाला कुठल्या टॉपिकवर इमेज जो की हवा आहे म्हणजे डीपीला ठेवायचा, जसं की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवर हवा असेल, छत्रपती संभाजी महाराजांवर हवा असेल किंवा तुम्हाला एखाद्या देवाधर्माचा कोणता आहे, जसं की आता आपण गणपती टाकू, इथून आता गणपती आपण टाकला बघू शकता आणि त्यानंतर फक्त तुम्हाला सेंड करायचं आहे। सेंड केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगतो 5 ते 10 मिनिट लेतले 10 मिनिटात तुमचा जो की असेल इमेज क्रिएट होणार बघू शकता अशा पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीतून क्रिएट होणार। असं नाही की एकच क्रिएट होणार आहे असं नाही, इथे बघू शकता अशा पद्धतीने बघू शकता एकदम खतरनाक अशा पद्धतीने क्रिएट झालं आहे। आणि इथून जे तुम्हाला आवडेल तो इथून या बटनवर जर क्लिक केलं तर तो इझिली तो चेंज होणार आहे। ते बघू शकता थोडंसं लोडिंग घेत आहे, थोडंसं मी ब्लर केलं आहे। त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने जो की आपला डीपी आहे तो अशा पद्धतीतून इथे सेट होणार, जो की आता झालं बघू शकता इथून मी बॅक आलो तर बघू शकता अशा पद्धतीतून जो की डीपी आहे तो अशा पद्धतीतून सेट झाला। अशाच पद्धतीतून तुम्हाला जो डीपी कोणताही तुम्हाला जर क्रिएट करायचा असेल तर अशा पद्धतीने एकदम प्रोफेशनल पद्धतीतून क्रिएट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।